अरे बापरे, मी तर एक मोठी पालकाची जुडी आणली होती आणि त्याची एवढीच प्युरी झाली. मला तर 4 लोकांकरताच पालक पनीर बनवायचं होतं. कसं बरं आता बनवू? असा प्रश्न बऱ्याच गृहिणींना कधीतरी पडत असेल. तर आज मी त्याच्याकरता एक तुम्हाला सोपी पद्धत दाखवणार आहे की कमी प्युरी असली तरी तुम्हाला 4 ते 5 जणांकरता तुम्ही पालक पनीर बनवू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक जुडी पालकाची मी पाण्यात उकळवून घेतलेली होती, ती घातलेली आहे. तसेच 7 ते 8 काजू घातलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 1 पेर आलं आणि 4 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घेऊन याची प्युरी बनवून घ्यायची आहे. तसेच 6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. हे बघा, इथे आता पालकाची प्युरी पण तयार झालेली आहे. इथे कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि कांदा घालून हे परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाल्यानंतर मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि वाटून घेतलेली पालकाची प्युरी घातलेली आहे. आता एवढूशा प्युरीमध्ये 3 ते 4 लोकांकरता पालक पनीर कसं बरं बनेल हा नक्कीच प्रश्न पडला असेल. तर त्याकरता मी एक तुम्हाला सोपा उपाय दाखवणार आहे ज्याने भरपूर पालक पनीर बनू शकेल. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते या प्युरीमध्ये घातलं आहे. हे छान ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी दूध घालत आहे. दुधाऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तर साधारण 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. साधारण ती 1 वाटी होईल इतपत बनवून घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये घालायची आहे, जेणेकरून याला छान दाटपणा पण येतो आणि 3 ते 4 लोकांकरता पुरेशी अशी याची ग्रेव्हीसुद्धा बनू शकते. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. जर तुम्ही मिल्क पावडर वापरणार असलात तर साखर घालू नका, कारण ते थोडंसं गोडसर असतं ऑलरेडी. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. इथे मी पनीर मेकरमधनं घरीच पनीर बनवलेलं आहे. तर आता हे पनीर मी त्या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. याला आता छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे घालत आहे आणि 1 मिनटं याला अजून उकळी आणून द्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम मलईदार दाट असं पालक पनीर तयार झालेलं आहे. याच्यावरनं मी मस्त अशी लसणीची फोडणी घातलेली आहे. थोड्याशा तेलामध्ये मी पाव चमचा हिंग, जिरं घातलं, बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि ही छान फोडणी बनवून घेतलेली आहे ती याच्यावर घातलेली आहे. आणि तसेच आता याच्यावर थोडीशी मी कसुरी मेथी भुरभुरवणार आहे. मस्त असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम दाट मलईदार असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे. मुख्य म्हणजे थोड्याशा पालकाच्या प्युरीपासनं 3 ते 4 लोकांना पोटभर असं पालक पनीर कसं बनवता येईल याची मी सोपी पद्धत आज तुम्हाला दाखवलेली आहे. या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे पालक पनीर नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.